शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हेच महायुती सरकारचे ध्येय. आमदार हिकमतदादा उढाण. महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत घनसावंगी येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय योजनांचा लाभ, माहिती व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात आमदार हिकमतदादा उढाण यांनी नागरिकांच्या समस्या, तक्रारी व अर्जांची प्रत्यक्ष दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार हिकमतदादा उढाण म्हणाले की शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हेच महायुती सरकारचे प्रमुख ध्येय आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि कोणताही लाभार्थी माहिती अभावी वंचित राहू नये यासाठी महसूल अभियान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सर्व विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की नागरिकांचे शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेले अर्ज, तक्रारी आणि विविध प्रश्न वेळेत निकाली निघणे आवश्यक आहे. त्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून प्रशासनानेही संवेदनशीलतेचे व जबाबदारीने काम करून प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार उढाण यांनी राज्य सरकारच्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमुक्ती निर्णयाचाही उल्लेख केला. कोणत्याही कडक अटी शर्तीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंतची सरसकट शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करण्यात आल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. जनता दरबारात प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर पुढील 15 दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय घेऊन तक्रारींचे निवारण करावे असे स्पष्ट निर्देश आमदार उढाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महसूल अभियानाचा उद्देश यशस्वी करण्यासाठी नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन तत्परतेने कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी केले. या जनता दरबारात महसूल, पंचायत राज, कृषी, आरोग्य, समाज कल्याण, महिला बालविकास, संजय गांधी निराधार योजना, अन्न व नागरी पुरवठा तसेच इतर विविध शासकीय विभागांची माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले. कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी जालना, उपविभागीय अधिकारी अंबड, तहसीलदार घनसावंगी, तहसीलदार अंबड, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शेतकरी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.